जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अभिनेता अजय देवगण यांचा दुष्यम हा हिंदी चित्रपटासारखीच धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना भिवंडी शहरातील नवीब वस्ती शेहरूनगर परिसरातील दुकानात घडली। 17 वर्षीय मुलाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा मृतदेह दुकानात गाडून ठेवल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे। पोलिसांनी आरोपीला उत्तराखंडमधून अटक करीत आरोपीसह घटनास्थळावरून गाडून ठेवलेले काही अवशेष पोलिसांनी जप्त केले आहेत। गुलाम रब्बानी असे अटक केलेल्या मौलवीचे नाव असून शोएब शेख असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे। घटनेच्या 2 वर्षांनी पोलिसांना स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात राहणारा मदरशाचा मौलवी गुलाम रब्बानी याने शोएब शेख यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्याने भिवंडी शहर पोलिसांनी 2023 मध्ये मौलाना गुलाम रब्बानी याला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले होते, परंतु त्यावेळी पोलीस ठाण्यात झालेल्या गर्दीचा फायदा घेत पोलीस ठाण्यातून मौलाना फरार झाला होता। तेव्हापासून पोलीस यांच्या मागावर होते। आरोपी गुलाब रब्बानी याच्याबाबत 4.5 वर्षांनी तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती मिळाली की आरोपी हा उत्तराखंड राज्यात एका मशिदीमध्ये राहत आहे। त्या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेच्या पथकाने आरोपीला उत्तराखंडमधून अटक केली। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने शोएब शेख याची हत्या केल्याचे कबूल करत मृतदेहाचा काही भाग रस्त्यालगतच्या कचऱ्यात तुकडे करून फेकून दिला, तर शीर व काही भाग दुकानात गाडून ठेवला असल्याचे सांगितले। त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठा पोलीस फौजफाटा तैनात करीत आरोपीस घटनास्थळी घेऊन गेले। तेथे शासकीय पंचांच्या समक्ष मृतदेहाचे काही अवशेष बाहेर काढून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे। चौकशीत हत्येमागील धक्कादायक कारण उघडकीस आले आहे। आरोपीच्या दुकानात अल्पवयीन मुलगा काम करत होता। आरोपी त्या मुलासोबत अनैसर्गिक संबंध करीत असताना मृत शोएब याने पाहिले होते। त्यानंतर आपले बिंग फुटू नये म्हणून आरोपीने 21 नोव्हेंबर 2020 रोजी मृत शोएब दुकानात बहाण्याने बोलावून त्याची हत्या केली आणि मृतदेह दुकानात पुरल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे। 20/11/2020 रोजी भिवंडी शहर पोलीस स्टेशन मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल होता, ज्याच्यामध्ये शोएब रशीद शेख वय वर्ष 16 याला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेलं किंवा त्याचं अपहरण केल्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता। ज्या गुन्ह्यामध्ये समांतर तपास क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेलचे इंचार्ज PI गोरख घारगे, API मलिक आणि पोलीस नायक सचिन कोळी आणि त्यांच्या टीमनं याच्यामध्ये समांतर तपास केला। या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हा जो अपहरित मुलगा आहे, ज्याचं अपहरण झालं म्हणून तक्रार दाखल होती, तो शोएब रशीद शेख याचा खून करण्यात आलेला आहे, त्याचं मर्डर झालेलं आहे। ज्याच्यामध्ये तपासामध्ये गुलाम रब्बानी शेख या आरोपीस आम्ही उत्तराखंडीतून अटक केलेली आहे। अद्यापर्यंत प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की आरोपीचे आणि एका पीडित व्यक्तीचे लहान मुलाचे अनैतिक अनैसर्गिक संबंध होते आणि ह्या जो मयत आहे या मयताने ते पाहिलं होतं। त्याच्यामुळे भीतीपोटी हा मयत समाजामध्ये किंवा गावामध्ये तिथं लोकांना सांगेल या भीतीपोटी आरोपीनं त्याचा खून केला। त्या 2020 रोजी खून करून त्यानं बॉडी जी आहे ती स्वतःच्या राहत्या जे भाड्याच्या दुकानामध्ये त्यानं फरशीच्या खाली ते बॉडी मृतदेह पुरून ठेवला आणि आपण आता जो तपास केला त्या तपासामध्ये आपल्याला त्या बॉडीचे काही अवशेष किंवा हाडांचे काही भाग आता तपासामध्ये मिळून आलेले आहेत। भिवंडीमध्ये आरोपी हा मस्जिदमध्ये काम करत होता, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास केला। 2023 ला आरोपीवर दुसरा 23/2023 भिवंडी शहराला ते गुन्हा दाखल आहे अनैसर्गिक कृत्याबद्दल। 2023 पासून आरोपी हा इथून निघून गेला होता आणि तो स्वतःची ओळख लपवून उत्तराखंडमध्ये मस्जिदमध्ये काम करतो। सध्या 19 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी रिमांड आहे। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।